या जीवनाला मोक्ष देते अशी सुंदर कथा आहे. या कथेचं आपण काय केलं पाहिजे? रसस्वादन केलं पाहिजे. अशा कथेचं वर्णन काल आपण ऐकलं. गोड हे भागवत रूपी फळ आहे. याला काय केलं पाहिजे? रोज पिलं पाहिजे. रोज, एक दिवस नाही. काय म्हणतील महाराज, 6 वर्षापासून पितो ना, तर कवर प्यायचं? होय बापू, बस झालं ना म्हणे. बापू म्हणतात नाही महाराज, कुठपर्यंत प्यायचं? म्हणजे जोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत याला पीत राहायचं. असं वर्णन भागवतकार करत आहे. 1 वर्ष नाही. सकाळी जेवल्यावर संध्याकाळी जेवत नाही का तुम्ही? कसं आहे तुमच्या इथे? नाही नाही म्हणे, सकाळी झालं का मग कायमचं जेवण झालं, पुन्हा जेवायची गरजच नाही. असं आहे का? जेवण तले लागतं. दुपारी पाहिजे. 4 वाजले की थोडासा, नाही चहाने कॉफी पाहिजे, तर आणखी फ्रेश होतं म्हणे. संध्याकाळ झाली की म्हणे आता थोडासा तूप पाहिजे, थोडासा भात पाहिजे, थोडा अल्पाहार पाहिजे. संध्याकाळचं जेवण थोडंसं कमी असावं. हे कसं टायमार असतं सगळं. दिवसातलं पूर्ण शेड्यूल आपलं काय असतं? एकदम फिक्स असतं. कोणत्या टायमाला काय काय खायचं. मग मला सांगा, सकाळी खाल्लं दुपारी खावंच लागतं, दुपारी खाल्लं संध्याकाळी खावंच लागतं, संध्याकाळी खाल्लं रात्री झोपला उठलं की पुन्हा खावंच लागतं, सकाळी पुन्हा खाल्लं पुन्हा दुपारी खावंच लागतं. मग हे जर रोज रोज खावं लागतं तर कथा रोज रोज का न ऐकावी? रोज ऐकावी, रोज. म्हणून व्यासाने शब्द घातलाय आलयम. जोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही गड्या, जोपर्यंत आपण भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होत नाही, जोपर्यंत आपल्याला भगवान भेटत नाही तोपर्यंत कथा ही सारखी ऐकावी रोज. या कथेला, या कथारूपी फळाला रोज पिलं पाहिजे, रोज. असं वर्णन आहे. पुढे या कथेची भूमिका सांगतायत. पण कथा सांगत असताना पुढे 6 प्रश्न केलेले आहे. त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पूर्ण भागवत गुंफल्या गेलं. ते प्रश्न आपल्याला पाहिजेत. पण तत्पूर्वी शुकदेवांचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. जे शुकदेव भगवान, ऐका महाराज. शुकदेवांचा जन्म कसा झाला तर ती कथा सांगतात. म्हणे बर्फीला प्रांत होता. ऐका, हिमालयाचा बर्फीला प्रांत आहे, पहाडी इलाका आहे. सगळीकडे असा बर्फवृष्टी होत आहे. बर्फाचाच काय पडत आहे? पाऊस. तुम्ही जम्मू काश्मीर, हिमालय, लद्दाख तिकडे जर गेलात ना, कैलास मानसरोवर, तर तिकडे पाऊस पडतो, पाण्याचा नाही, मग म्हणे बर्फाचा. पूर्ण पहाडावर, पूर्ण डोंगरावर काय पडतो? अशी चादर अथरते. कशाची? बर्फाची. अशा बर्फीला प्रांतामध्ये कैलास मानसरोवर भगवान शिवजी माता पार्वतीला कथा सांगत होते. ऐका. कोण? भगवान शिवजी. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य शंभो भव दुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी. अशी भगवान शिवजी अमर कथा सांगत होती. कुणाला? माता पार्वतीला. आता ती अमर कथा होती महाराज. शिवजी सांगायचे आणि माता पार्वती हां हां असा हुंकारा द्यायची. महाराज कथा अशी मध्ये आली आणि मध्ये कथा आली आणि माता पार्वतीला जरा डुकली आली. कथेमध्ये काय आली? जशा तुम्हाला येतात ना कोणाला कोपऱ्या कापऱ्यानं आळस, आणि ती इथंच येते. कुठे येते ती? इथं. दोघी जण जर गप्पा मारा लागल्या तर तिथं कशाची झोप म्हणे महाराज, आलेली जाते. असं कधी होतं का? दोघे जणी गप्पा मारा लागल्या, सकोबाई ठकोबाई बशी आली आणि तिनं अशी कथा सुरू केली. ती ही कथा नसते, ती दुसरीच कथा असते.
तिनं का कथा सुरू केली. 10 मिनिटात अख्ख्या ढोकीची कथा वाचते ती A to Z. तिथं येते का झोप? तिथं आलेली जाते. कथा आली की झोप आली. झोप म्हणजे काय? पाप आहे महाराज. आपलं काय आहे ते? पाप. माता पार्वतीला कथा ऐकता ऐकता मध्ये झोप लागली. झोप लागली, परिणाम तिथे एक पोपट होता. त्या पोपटानं पाहिलं, कथा तर सुरू आहे, कथा तर मलाही ऐकायची, पण पार्वतीनं जर हुंकारा दिला नाही तर शिवजी कथा बंद करतील, आणि शिवजीनं कथा बंद केली तर मला कथा ऐकायची राहून जाईल. मग कथा बंद नाही पडली पाहिजे. मग पार्वतीला डोळा लागला, पार्वतीला झोप लागली. पोपट थोडा पुढं सरसवला आणि शिवजीनं कथा सांगायला सुरुवातच केली. अशी सुरू ठेवली कथा, आणि पार्वतीच्या जागेवर पोपटानं हुंकारा द्यायला सुरुवात केली. हां हां हा, मग पुढं काय झालं? हां हां, मग पुढं काय झालं? असं. आणि शिवजी पूर्ण कथा सांगून झाली. शिवजी कथा सांगून झाली. शिवजीनं डोळे उघडले आणि पुंडलिक वरदा असा गजर केला. गजर केला, डोळे उघडले. डोळे उघडले तर माता पार्वतीची झोप उडाली. हा स्वामीजी, हा ठीक आहे. हा, मग पुढं काय झालं? शिवजी म्हणतात, पुढं काय झालं? अरे आता कथा झाली ना, आता काय झालं? नाही नाही म्हणे, मी इथपर्यंतच ऐकली. तू इथपर्यंत ऐकली? तू जर इथपर्यंत ऐकली तर पुढची कथा कोणी ऐकली? पुढची कथा कोणी ऐकली? इकडे तिकडे शिवजीनं पाहिलं, जरा मागे वळून पाहिलं, एक पोपट दिसला. पोपट दिसला. शिवजीला राग आला. अरे तू कथा ऐकली, गपचिप कथा ऐकली, न सांगता कथा ऐकली. शिवजीला राग आला. शिवजीनं असं हातात जवळ त्रिशूळ होतं, असं हातात त्रिशूळ घेतलं आणि त्याला असं मारणार. तसा पोपट उडाला. पोपट पुढे, शिवजी मागे. पोपट पुढे, शिवजी मागे. असा शिवजी पुढे त्या ठिकाणी त्याच्या मागे पळतात. पोपट पुढे पळाला, शिवजी त्याच्या मागे. पोपटानं उंच अशी भरारी घेतली आणि डायरेक्ट बिटिका देवीच्या तोंडाद्वारे तो पोपट पोटात गेला. जी बिटिका देवी कोण? म्हणे व्यासांची पत्नी. काय महाराज, डायरेक्ट तो पोपट रूपी गर्भ त्या बिटिका देवीला राहिला, व्यासांच्या पत्नीला. महाराज, मग गर्भ राहिल्यानंतर आता मुलगा जर जन्माला आला तर किती महिने आईच्या गर्भात राहतो? 9 महिने 9 दिवस. आता तितके बी राहत नाही पोरं. आता नाही राहिलं ते. आता सेन्सर युग आहे, कम्प्युटर युग आहे, 5G आहे, डिजिटल इंडिया आहे. आता 9 महिने 9 दिवस घ्यायला तयार नाही आहेत. आताची पोरं 6 महिने, 7 महिने, 8 महिने. त्याच्यात सुद्धा डॉक्टर म्हणतात पाणी कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, ब्लडच कमी आहे. किती किती बदलत चाललो महाराज आपण. अरे कल्पना करा, एक काळ होता, अरे आई बाळांत कधी होत होती घरच्याला सुद्धा कळत नव्हतं महाराज. त्रास होत नव्हता काय. खरंच त्या कुडामध्ये, त्या धाबल्यामध्ये, त्या मालदामध्ये काय आनंद होता महाराज. घरच्या घरी बाया डिलिव्हऱ्या करायच्या. प्रत्येक गावात ठराविक अशा बाया असायच्या, त्या बाईला आणल्या जायचं. कधी रक्त घालायचं काम पडत नव्हतं, कधी कॅल्शियमच्या गोळ्या देण्याचं काम पडत नव्हतं, पडतच नव्हतं महाराज. काय विशेषता आहे. पण आता ते राहिलं नाही. आता लवकर पोरं जन्म घेतात म्हणून ते अधिक चंचल असतात. हो, तुम्ही पहा ना, पूर्वीच्या पोराला वरून बाप मारायचा तरी पोरग मान खाली घालून जेवायचं. उठ म्हणायचे, काय जेवतो घरी, उठ, तरी पोरग उठत नव्हतं, पोटभर खायचं. आता कसं आहे, बरे कथेत नाही सांगितलेलं, जेवतच नाही ते. त्याला आग्रह करू करू खाऊ घालावं लागतं. खाल्ली तर खाल्ली चतकोर एखादी पोळी दिवसभरात. आता राहिलं नाही. मग पूर्वीची पोरं बरोबर 9 महिने दिवस आईच्या गर्भात राहायची. पण शुकदेव भगवान आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस नाही राहिले. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, तब्बल 12 वर्ष झाली. शुकदेव भगवान बाहेर यायला तयार नाही.
व्यासांना चिंता झाली. व्यास म्हणतात, बाळा अरे बाहेर ये, बाळा बाहेर ये, अरे आईला त्रास होतोय तुझ्या, अरे बाळा बाहेर ये. बाहेर ये म्हटल्यावर शुकदेव भगवान आतून आवाज देतात, नाही मी बाहेर येणार नाही. म्हणे काय येणार नाही? म्हणे भगवंताची माया आहे, ही फार दुस्तर आहे, मला मायेची भीती वाटते म्हणे, त्यामुळे मी बाहेर येणार नाही, मी बाहेर येणार नाही. दैवी हे गुणमयी मम माया दुरत्यया. गीताकार वर्णन करतात, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. हे भगवंता तुझी माया कशी आहे? दुस्तर आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. तुझी माया फार दुस्तर आहे. या मायेनं सगळ्याला त्या भवनदीमध्ये बुडून टाकलं. काही कमरा इतके गेले, काही गळ्या इतके गेले, काहीचं पूर्ण शरीर त्या भवनदीमध्ये काय झालं? बुडालं. बघा माऊलीचा 9वा अध्याय ज्ञानेश्वरीतला पूर्ण भवनदीचं वर्णन केलेलं आहे. या श्लोकाचं भाष्य पहा माऊलीचं, काय विशेष आहे, मायेचं वर्णन केलेलं आहे. कशी माया आहे म्हणे? दुस्तर आहे. त्यामुळे मी बाहेर येणार नाही येणार बाहेर. महाराज शुकदेव भगवान मायेला घाबरत होते, या संसाराला घाबरत होते. आपण घाबरतो का? आपण ले कोटग समजतात तुम्हाला? आमच्याकडला शब्द येतो कोटग, नाही समजत? शुकदेव भगवान या संसाराला घाबरले, आपण घाबरत? मी येणारच नाही म्हणे. शेवटी व्यासांना चिंता झाली, काय करावं? बाळा काळजी करू नको, तू ये ना बाहेर, मी 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 आहे ना म्हणे. शुकदेव म्हणतात, तुम्ही स्वतः मायेत आहात, मायेचा पगडा तुमच्यावर आहे, तुम्ही मायानं बांधलेले आहात, तुम्ही मला काय सोडणार? जो माणूस स्वतः बांधलेला असतो तो इतरांना सोडू शकत नाही. इतरांना तो सोडतो जो स्वतः मोकळा आहे. तुम्ही तर मायेत बांधलेले आहात, तुम्ही काय मला सोडणार आहे? जास्त आग्रह धरला, चिंता करू नको, भगवंताला मी सांगतो, पण बाळा तू बाहेर ये. जास्त विनंती केली. शुकदेव भगवान म्हणतात, ठीक आहे मी येतो ना. मग शुकदेव भगवान बाहेर आले गड्या, पण कसे आले? संतांनी त्याचं वर्णन केलं. ब्राह्मणाची पोर एका खेळाशी झाले, टाळे टाळे. ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, पळून गेले ते नागवेची पळून गेले रे. ब्राह्मणाचं पोर एक खेळासी भ्याले. हे तुकाराम महाराजांनी म्हणावं, संतांनी म्हणावं, त्यांचा अधिकार आहे, तो आपला आहे का? ते शुकदेव भगवंताला काय म्हणतात? ब्राह्मणाचं पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. अधिकार संतांचा आहे. हा अधिकार कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा आहे, आपला नाही. कोणत्या खेळाला भ्यालं म्हणे ते ब्राह्मणाचं पोरग? ते व्यासांचं पोरग कोणत्या खेळाला भ्यालं म्हणे? या संसाराच्या खेळाला ते भ्यालं. आपण किती निडर आहे, आपण भेटतो का संसाराच्या खेळाला? किती का बेजारी व्हायला. महाराज असे काही लोक आम्ही पाहतो, ती फक्त चुकून माणसाच्या जन्माला आली, त्यांची लायकीच नाही माणूस होण्याची. कशाला म्हणतात महाराज माणूस? अशा अनेक लोक आहेत, त्यांच्या जीवनात उठलं की फक्त काम. उठवतो, आंघोळ करतो, आंघोळ केली, निघालं कामाला, काम केलं, आलं संध्याकाळी घरी, घरी आलं, दिवसभर काम केलेलं असतं, जेवता जेवता डोकल्या लागा त्याला,
जेवता जेवता कसं तरी जेवलं झोपलं की सकाळीच उठत. सकाळी उठलं परत आंघोळ जेवलं की मग पुन्हा आपलं काम. ना कधी कथा ऐकायची, ना कधी सत्संग करायचा, ना कधी वारीला जायचं, ना कधी आषाढीला जायचं, ना कुठे जायचं नाही. याच्याकरता आपल्याला हा देह दिलेला नाही, लक्षात ठेवा. यानं आहे ते काम केलं पाहिजे. या संसाराला आपण भीत नाही, पण शुकदेव भगवान या संसाराला भिले आणि भिल्याचा परिणाम काय झाला म्हणे कापत कापत बाहेर आले. असं जपून असं भीत असं बाहेर आले. पण बाहेर आले महाराज जेव्हा संसार हे जग त्या शुकदेवानं पाहिलं ना, ते नागवेची पळून गेले. संसारात राहिलेच नाही, ते थेट जंगलात एकांतात लोकांतात राहिलेच नाही. आणि ते नागवेची पळून गेले रे. 1 इंचवर सुद्धा ज्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं महाराज. पाठीमागून व्यास पळतात, अरे बाळा थांब, अरे बाळा थांब, अरे कुठे चालला. शुकदेव पुढे व्यास मागे, शुकदेव पुढे व्यास मागे, शुकदेव भगवान पुढे व्यास मागे. बाळा थांब, अरे बाळा थांब. शुकदेव भगवान कसला थांबतात महाराज, थांबायला तयार नाही. पुढं थेट पुढं पळायला लागले. तर एका तालावामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या, भागवतात वर्णन. आणि त्या निर्वस्त्र स्नान करत होत्या. त्यांनी शुकदेवाला आलेलं पाहिलं, किंचित सुद्धा लाजल्या नाही. पण जेव्हा पाठीमागून व्यास आलेले त्यांनी पाहिले महाराज, आता मात्र लाजल्या आणि त्यांनी अंगावरती कपडे घेतले. व्यासांना राग आला. व्यास म्हणतात, हे पोरींनो, अरे मी तुमच्या आजोबासारखा आहे. अरे तरुणाबाण माझा मुलगा तुमच्या समोरून गेला, तुम्हाला तेव्हा लाज वाटली नाही आणि मला पहिल्यावर अंगावर कपडे घेता. त्या स्त्रिया हसल्या. त्या म्हणतात, ओ बाबा, कोणाला आमचा मुलगा म्हणता? अरे ज्याला जगच माहिती नाही त्याला माणसं काय माहिती, ज्याला माणसंच माहिती नाही त्याला स्त्री पुरुष काय माहिती, आणि ज्याला स्त्री पुरुषच माहिती नाही त्याच्यापाशी लाज कसली. काय कोणाला माणूस म्हणता तुम्ही? कोणाला माझा मुलगा म्हणता? वृक्षो अभिनेदू. वृक्षाने आवाज दिला, ओ व्यासजी मागे जा. महाराज ते व्यास कोण? व्यासोच्छिष्ट जगत्त्रयम म्हटलेलं. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, फुल्लारविंदाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. जी व्यासांची मती आहे, पूर्ण जग हे व्यासांचं उष्ट आहे. जेवढी ग्रंथ आज आपल्याला पाहायला सापडतात ती सगळी व्यास रचित आहे. असे व्यास खाली पाहू लागले व्यासांना, आणि व्यास खाली मान घालून मागे आले. अनेक दिवस गेले, काय करावं. व्यास उदास झाले. असं शुकदेवांचं चरित्र आहे. बोली शुकदेव भगवान की. असं शुकदेवांचं त्या ठिकाणी चरित्र सांगितलं महाराज. आणि शुकदेवांचं चरित्र झाल्याच्या नंतर पुढे भागवतामध्ये 6 प्रश्न केलेले आहेत बरं का. ऐका, इतके सुंदर असे प्रश्न आहे. काय प्रश्न आहे महाराज ते ऐका. त्यातला पहिला प्रश्न आहे, ऐका. किम श्रेयः शास्त्रसारः कः, कि अवतारस्य धर्मः कं शरणं गता. 6 प्रश्न आहे. आणि या 6 प्रश्नामध्ये पूर्ण भागवत गुंफल्या गेलेला आहे बरं का. त्यातला पहिला प्रश्न आहे, किम श्रेय. या जगामध्ये श्रेय मार्ग काय आहे? कोणता आहे श्रेय मार्ग? चांगला मार्ग कोणता आहे? तर व्यासजी भागवतात सांगतात, सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे, अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदते. ऐका, पहिल्या प्रश्नाचं उत्तर, किम श्रेय म्हणे सवय पुंसां परो धर्मो. या जगामध्ये भगवंताची भक्ती, पण कशी? अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदते. भगवंताची भक्ती यापेक्षा जगात श्रेय मार्ग दुसरा नाही, असं व्यासजी भागवतात लिहितात.
मग आपण भक्ती करत नाही का? कथा ऐकणं भक्ती तर आहे, हरिपाठ म्हणणं भक्ती आहे, पाठ म्हणणं भक्ती आहे, भजन म्हणणं भक्ती आहे, करत नाही का आपण? पण व्यासांनी शब्द फार महत्वाचा लिहिला, अहेतुक्य. त्या भक्तीमध्ये त्या भजनामध्ये काय नसावा? हेतू नसावा. हेतू हेतू समजतो ना, स्वार्थ. बघा आता काही काही महिला खूप भक्ती करतात. आता पाठीमागे मी कथा केली होती, ज्या घरी आम्ही राहिला होतो, सोमवारचा दिवस होता. आईनं आम्हाला सुंदर नाश्ता दिला, पोटभर नाश्ता केला, दुपारी जेवण दिलं, जेवणही केलं. संध्याकाळची वेळ झाली, आम्हाला संध्याकाळी वाढलं. आईला म्हणलं, आई सकाळी नाश्ता दिला, दुपारी जेवण दिलं, संध्याकाळी जेवण दिलं, पण तुम्ही काही जेवताना दिसल्या नाही. हा म्हणे, महाराज मी ना आज जेवणारच नाही. म्हटलं का? काय अडचण आहे? नाही ना म्हणे, मला सोमवार आहे. म्हणलं असा कोणता सोमवार? सोमवार तो दुपारी सोडत असता, नाही तर संध्याकाळी. नाही नाही म्हणे, तो तसला सोमवार नाही. म्हणलं मग कसला आहे? म्हणे मी ते खडे सोमवार धरलेले. खडे तुमच्या इकडे आहेत का? ते तुमच्या इकडे बी कोणते सोमवार? त्याचं नाव बी लय भारी आहे, खडे सोमवार. खड्यासारखेच धरता तुम्ही, सोडितच नाही. काहीच खायचं नाही, अवघडच आहे ना. आणि काम अख्खं करायचं, रवींद्र भाऊ अवघड काम आहे. एका टायमाला आपल्याला कमी पडलं तर कथा कमी होते. काहीच खायचं नाही, सगळं काम करायचं, अवघड आहे की नाही? मी आईला विचारलं, मला आमच्यापेक्षा तर तुमची भक्ती जास्त आहे. म्हणे महाराज नाही असं काही नाही. म्हणलं आहेच आहे. अहो काहीच खाल्लं नाही सकाळपासून तुम्ही, काय मोठा व्रत आहे, मोठं त्याग आहे, मोठी भक्ती आहे. पण मी हळूच म्हटलं, नेमका का धरला सोमवार? नाही नाही म्हणे, महाराज माझा संकल्प होता, जर मला नातू झाला तर मी, म्हणजे समजलं ना तुम्हाला? जर का मला नातू झाला, मी 16 सोमवार धरीन. पाण्यात गेले तो हे सोमवार, पाण्यात काही फायदा नाही. का? भक्ती तर केली, सोमवार तर धरला, पण त्या सोमवाराच्या बुडाशी काय ठेवला? हेतू, स्वार्थ. ना स्वार्थ तुम्ही काढा, जगातला श्रेय मार्ग आहे, असं व्यासांचं मत आहे भागवतामध्ये. श्रेय मार्ग, सवय पुंसाम परो धर्म. पुढे की अवतारस्य, भगवंताचे अवतार किती आहे? तसे भगवंताचे अवतार अनेक आहेत महाराज. हरी अनंत, हरी कथा अनंता, किंवा श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना, अविनाशा. तो भगवान कसा आहे? अनंत आहे. अनंत म्हणती माझे या स्वामी ते. तो भगवान अनंत आहे. अनेक त्याचे अवतार आहे. किती अवतार आहे महाराज? तर ऐका, भागवतामध्ये भगवंताची 24 अवतार सांगितले. किती अवतार? 24. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचे अवतार 10 अवतार सांगितले, 10 अवतार. पण भागवतामध्ये 24 अवतार आहे. पण 24 अवतारामध्ये सुद्धा 2 परिपूर्ण अवतार आहे. एक राम आणि दुसरा कृष्ण. 24 अवतार आहे. पहिला सनकादिकाचा पहिला अवतार आहे. वराह दुसरा अवतार आहे. नारद हा भगवंताचा तिसरा अवतार आहे. नरनारायण, गेलात का तुम्ही कधी केदारनाथ बद्रीनाथ तिकडे? तिथे जो भगवंताचा अवतार आहे ना, तो चौथा अवतार आहे. पुढे कपिल भगवान भगवंताचा अवतार आहे. दत्तात्रेय भगवंताचा अवतार आहे. अशी 24 अवतार आहे. पण 24 अवतारामध्ये 2 परिपूर्ण अवतार आहे. एक राम आणि दुसरा कृष्ण. दोन्ही एक आहे. राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निमेश. इनके नयन गंभीर है, उनके चपल विशेष. दोन्ही एक आहे. दोघांमध्ये काही फरक नाही. फरक एकच आहे. एक मर्यादा पुरुषोत्तम आहे. ऐका बरं, एक मर्यादा पुरुषोत्तम आहे, तर एक लीला पुरुषोत्तम. एकाच्या जीवनामध्ये मर्यादा आहे, पावला पावलाला.
रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। ताड़ी ताड़ी रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई। हरि बोल श्री राम श्री राम श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, जय राम जय जय राम। एकाच्या जीवनात पावला पावल्याला मर्यादा आहे। एक बाणी एक वचनी एक पत्नी, जे बोलायचं एकच बोलायचं, मर्यादा। हा मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार म्हणजे रामाचा आहे। आणि लीला पुरुषोत्तमाचा अवतार कशाचाच मेळ नाही। तो अवतार म्हणजे कुणाचा? ह्या बाबाचा, ज्याची कथा आपण पाहतोय। बापू भागवतात संत वाङ्मयात वर्णन आहे, म्हणे कृष्णाला किती बायका होत्या? 16,108, तरी तो ब्रह्मचारी। आता कसं डोकं लावायचं आपण? डोकंच लावायचं नाही, लीला आहे, फक्त ऐकायचं। अवतारच कोणता आहे? लीला पुरुषोत्तम। अवतारात काय आहे? फक्त आणि फक्त लीला आहे, दुसरं काहीच नाही। 2 परिपूर्ण अवतार सांगितले। मग व्यासांनी हे 2 परिपूर्ण अवतार आहे आणि या 2 परिपूर्ण अवताराचं जीवाला भजन व्हावं या करता तर कथा लिहिली। महाराज प्रश्न केला, व्यास कोण आहे? कोण आहेत म्हणे हे व्यास? तर पाराशर ऋषींचे पुत्र म्हणजे श्री व्यास भगवान आहे। पाराशर्य महाभाग भागवतात वर्णन, भवता कच्चिदात्मना परितुष्यति शारीरम, आत्मा मानस एव वा। काय भावा? पाराशर ऋषींचे पुत्र श्री व्यास आहे। बोले श्री व्यास भगवान। हे व्यास कोण आहे? पाराशर ऋषींचे पुत्र आहे। जेव्हा व्यासांचा जन्म झाला महाराज 5 वर्षाचे होते, घर सोडलं, आईचा त्याग केला, बापाचा त्याग केला आणि भजनासाठी या जगाचं कल्याण व्हावं याकरता हिमालय त्या ठिकाणी स्वीकारला। आणि जीवनामध्ये त्याग हा तारुण्यातच शोभत असतो। ऐका, जीवनातला त्याग कशाने शोभतो? तर तारुण्याने। मला सांगा, आपल्या बॉर्डरवरती सीमेवरती जे जवान आहेत ना, घराचा त्याग आहे, अरे आईचा त्याग आहे, बापाचा त्याग आहे, गावाचा त्याग आहे, कारण तो त्याग फक्त तारुण्यात शोभत असतो। म्हाताऱ्या माणसाला म्हटलं, म्हाताऱ्या माणसाने जर घर सोडलं ना, काय म्हाताऱ्या माणसाने घर सोडलं तर घरच्यालाही आनंद, पण लोक म्हणतील घरी कोणी ठेवत नाही म्हणून आला असं। म्हातारपणी त्याग शोभत, त्याग फक्त तारुण्यामध्ये शोभत असतो कडे। म्हणून त्याग केला व्यासांनी घरचा, हिमालयामध्ये गेले, अनेक वर्ष तप केलं, अनुष्ठान केलं आणि एवढी एवढी ग्रंथ संपदा लिहिली जगासाठी। एकच वेद होता, ऋग्वेद। ऐका, या ऋग्वेदाची 4 खंड केली व्यासांनी, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे व्यासांनी केलेत खंड। आणि जगाकडे पाहिलं, पण जगाला त्या वेदाचा काहीच फायदा होईना, उदास झाले। 17 पुराणं लिहिली तरी लोक वाचेना, उदास झाले व्यास, उदास। काय करावं व्यासांना काही कळेना, काहीच कळेना महाराज। मग असे उदास होऊन बसले आणि नारदानं पाहिलं। नारद म्हणतात, काय झालं व्यासजी? अहो बघा ना, मी वेद लिहिला, उपनिषद लिहिली, शास्त्र लिहिली, पण जग याचा फायदा घेत नाही। नारद म्हणतात, अहो हे जग आहे, त्यांना कसं कळेल हे?
तुम्ही असा एखादा ग्रंथ लिहा ज्याच्यात भगवंताच्या लीला असतील आणि त्या लीला ते ऐकतील. मग नारदानं व्यासांना उपदेश केला चतुश्लोकी भागवताचा. महाराज चतुश्लोकी भागवताचा उपदेश नारदानं व्यासांना केला आणि व्यासांना उपदेश केल्याच्या नंतर व्यासांनी त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक लिहिली. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. किती लिहिली? 18,000 श्लोक लिहिली महाराज. आणि 18,000 श्लोक लिहिल्याच्या नंतर असा सुंदर ग्रंथ तयार झाला ज्याच्यामध्ये 12 स्कंद आहे. ऐका भागवताचं, तुम्हाला माहिती पाहिजे, अनेक वर्षापासून भागवत ऐकताय ना तुम्ही. मग ज्याच्या लग्नात जातो तो नवरदेव नाही माहिती किंवा माहिती तर करून घ्यावा. ती नवरी नसेल माहिती पण माहिती तर करून घ्यावी, कारण त्यांच्या लग्नात आपल्याला जेवायचं असतं ना. सुभाषितकार वर्णन करताय. माणसाला विचारावं लग्न कसं झालं म्हणे, काय लग्न झालं म्हणे गड्या, खूपच छान झालं. मग समोरचा म्हणतो, त्याला वाटतं नेमकं कसं झालं असेल काय माहिती. तो म्हणतो बरं नेमकं कसं म्हणजे कसं झालं? अहो काय सांगाव, असं खायला होतं. म्हणजे खाणं चांगलं असणं म्हणजे लग्न चांगलं आहे नक्की आहे. पण खाण्याबरोबर ज्यांच्या निमित्तानं खायला भेटतं तो नवरदेव माहिती करून घ्यावा, ती नवरी माहिती असावी. हे जसं आहे सुभाषितकार वर्णन करतात की मिष्टान्नम इतरे जनाः. लोकांना काही माहिती नसतं, तसं ज्याची आपण कथा ऐकतोय, जी कथा ऐकतोय ती नेमकी कशी आहे हे तर माहिती करून घ्यावं. भागवतामध्ये 12 स्कंद आहे. ऐका 335 अध्याय आहे आणि 18,000 श्लोक आहे. असा विस्ताराचा ग्रंथ व्यासांनी रचला. 4 श्लोकाचे 18,000 श्लोक केले. काय बुद्धी असेल महाराज व्यासांची. एवढा मोठा असा ग्रंथ लिहिला, पण सांगावा तर कुणाला सांगावं, त्याचा अधिकारी पाहिजे ना. म्हणे या ग्रंथाचा अधिकारी माझा मुलगा आहे. कोण आहे? माझा मुलगा याचा अधिकारी आहे. पण तो तर निर्गुणाच्या समाधीत आहे आणि तो तर इकडे येणार नाही. काय करावं? मग 2 शिष्याला पाठवलं, जा म्हणे आणि हे 2 श्लोक माझ्या मुलाच्या समोर म्हणा. आता निर्गुणाच्या समाधीमध्ये होता तो शुकदेव भगवान. 2 चेले आले, शिष्य आले आणि 2 श्लोक व्यासाने त्यांना दिले होते. ते 2 श्लोक त्या ठिकाणी तिथं आले आणि समाधीत असलेल्या शुकदेवांच्या समोर 2 श्लोक ते म्हणा लागले. कोणते श्लोक आहे ते ऐका. त्यातला पहिला श्लोक मी तुम्हाला सांगतो. बरहा पेडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवास कणपकपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रान्वेनो रदरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीतकीर्ती. महाराज हा श्लोक आहे ज्याच्या डोक्यावरती मोरपिसाचा मुकुट आहे, गळ्यात वैजयंती माळा आहे, कमरेला दुपट्टा आहे, एका बाजूने बासुरी खवलेली आहे, डोक्यावर असा मुकुट आहे. कसा मुकुट आहे? म्हणजे ज्याच्या मुकुटावरती आपिडना मुकुट, मोरपिसाचा मुकुट आहे, पायात खडावा आहे, अशी बासुरीचा निनाद तो करत आहे आणि वृंदावनाच्या गलीमधून असं तो डुलत आहे. अशा त्या स्वरूपाचं वर्णन त्या शुकदेवानं ऐकलं. ऐकल्याबरोबर समाधीच भंग झाली. अरे आणखी श्लोक सांगा, आणखी सांगा. म्हणजे आम्हाला एवढंच येतं, जास्त ऐकायचे असतील ना तर तुमच्या वडिलांकडे चला. आले आणि शुकदेवाला व्यासांनी भागवत सांगितलं. मग याच शुकदेवानं राजा परीक्षितीला शाप लागला. राजा परीक्षितीला शाप लागला, शुकदेवानं भागवत सांगितलं. प्रश्न केला, राजा परीक्षित कोण? जर तो राजा होता त्याला शाप कसा लागला? म्हणे सगळी कथा मला सांगा. म्हणे सगळी कथा सांगणार आहे, पण कधी? म्हणे एक भजन होणार आहे आणि त्यानंतर सांगणार आहे. सुंदर. पुढची कथा आपण पाहू.